नमस्कार. म्हटलं तर वृद्धापकाळ म्हणजे फक्त वाढणारं वय नाहीये, तर अनुभवांनी भरलेल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आज आपण हेच बघणार आहोत की हे आयुष्य एकदम निरोगी आणि आनंदी कसं घालवायचं. चला तर मग सुरुवात करूया. खरंच किती महत्वाचं वाक्य आहे हे, नाही का? म्हातारपण म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्यांमधून थोडंसं मुक्त होऊन स्वतःसाठी जगण्याची वेळ, आपल्या अनुभवांचा खजिना इतरांना देण्याची वेळ. याच सकारात्मक विचाराने आपण पुढे जाऊया. तर आजच्या चर्चेत आपण या 5 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. वृद्धापकाळाकडे एक संधी म्हणून कसं बघायचं, आपल्या शरीराची आणि मनाची काळजी कशी घ्यायची आणि रोजच्या कोणत्या सवयी आपल्याला निरोगी ठेवतील, या सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे बघू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, वृद्धापकाळ एक सुवर्ण संधी. इथे आपण हे समजून घेऊया की वयानुसार होणाऱ्या बदलांना घाबरून न जाता त्यांना सकारात्मकतेने कसं स्वीकारायचं आणि योग्य काळजी कशी घ्यायची. हे बघा, वयानुसार शरीरात बदल होणारच, हे अगदी नैसर्गिक आहे. पण महत्वाचं काय आहे माहितीये का? तर हे बदल समजून घेणं. कारण एकदा का ते आपल्याला समजले की मग आपण त्यांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि एक आरोग्यदायी आयुष्य जगू शकतो. बरं, आता बोलूया आपल्या शरीराच्या 2 मुख्य आधारस्तंभांबद्दल. आपला दुसरा भाग आहे हृदय आणि हाडांचं आरोग्य, कारण आपलं संपूर्ण आरोग्य याच 2 गोष्टींवर अवलंबून असतं. असं होतं का कधी की थोडंसं चालल्यावर लगेच धाप लागते किंवा खूप थकवा येतो? ही लक्षणं बऱ्याचदा हृदयाच्या आरोग्याशी जोडलेली असतात. याचं कारण असं आहे की वयानुसार हृदयाचे स्नायू थोडेसे कडक होतात, ज्यामुळे रक्ताभिसरणावर थोडा ताण येतो. पण घाबरू नका. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यावरचा उपाय अगदी आपल्या हातात आहे आणि खूप सोपा आहे. रोज फक्त 20 ते 30 मिनिटं भराभर चालणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं हलका-फुलका व्यायाम करणं, बस इतकं केलं तरी हृदयाचे स्नायू मजबूत राहतात. लक्षात ठेवा, सक्रिय राहणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आता वळूया हाडांच्या आरोग्याकडे. सांधेदुखी किंवा पाठदुखी जाणवते का? किंवा किरकोळ पडल्याने सुद्धा फ्रॅक्चर होईल की काय अशी भीती वाटते? याचं मुख्य कारण म्हणजे वयानुसार शरीराची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे आपली हाडं थोडी ठिसूळ बनू लागतात. पण काळजी नसावी. योग्य आहार घेतला ना तर आपण ही समस्या सहज टाळू शकतो. आपल्या जेवणामध्ये दूध, दही, नाचणी आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करा. आणि हो, सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणं विसरू नका, कारण त्यातून मिळणारं व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम शोषण्यासाठी खूप गरजेचं असतं. आपला तिसरा भाग अशा 2 गोष्टींबद्दल आहे ज्यांच्याबद्दल बोलायला अनेक जण संकोच करतात, पण ज्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे लघवीवरील नियंत्रण आणि दातांचं आरोग्य. हो, मला माहिती आहे, या विषयावर बोलायला थोडं विचित्र वाटू शकतं. पण ही एक खूप सामान्य समस्या आहे. वारंवार लघवीला जावं लागणं किंवा खोकताना, शिंकणताना नियंत्रण सुटणं, हे मूत्राशयाचे स्नायू थोडे कडक झाल्यामुळे होतं, ज्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी होते. यावर एक खूपच परिणामकारक उपाय आहे, तो म्हणजे केगल एक्सरसाइज किंवा केगल व्यायाम. हे व्यायाम पोटाच्या खालच्या भागातील स्नायूंना मजबूत करतात, ज्यामुळे ही समस्या कमी होण्यास खूप मदत होते. आता हे नक्की काय आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर केगल व्यायाम हे आपल्या ओटीपोटातल्या स्नायूंना, म्हणजे जे मूत्राशयाला आधार देतात, त्यांना बळकट करण्याचं काम करतात. आणि हे स्नायू मजबूत झाले की लघवीवरचं नियंत्रण सुधारण्यास आपोआप मदत होते. बरं, आता वळूया दातांच्या आरोग्याकडे. हिरड्यांमधून रक्त येणं, दात हलणं किंवा जेवताना त्रास होणं यासारख्या समस्या अनेकांना जाणवतात. याचं मुख्य कारण म्हणजे वर्षानुवर्षे दातांवर साचलेला थर आणि स्वच्छतेकडे झालेलं दुर्लक्ष. आणि म्हणूनच समस्या वाढायच्या आधीच काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त 2 साध्या गोष्टी लक्षात ठेवा: दिवसातून 2दा न चुकता ब्रश करण्याची सवय आणि वर्षातून 1दा तरी दातांच्या डॉक्टरकडून तपासणी करून घेणं. बस एवढं केलं तरी पुरतं. शरीराबद्दल तर आपण बोललो, पण आता वळूया एका खूप खूप महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे आपलं मन, आपली मनाची चेतना. कारण शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त असतील तरच आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी होतं. कधीकधी असं होतं की आपण छोट्या छोट्या गोष्टी विसरतो किंवा एखादा निर्णय घेताना थोडा गोंधळ उडतो, चिडचिड होते. हे का होतं? तर यामागे एक नैसर्गिक कारण आहे. वयानुसार मेंदूतील नसा हळूहळू आकुंचन पावतात. पण चांगली गोष्ट ही आहे की आपण आपल्या मेंदूला चपळ ठेवून ही प्रक्रिया बरीच मंद करू शकतो. कसं? तर मेंदूला कधीच रिकामं ठेवायचं नाही. शब्दकोडी सोडवा, पुस्तकं वाचा, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा.
लोकांशी बोलत रहा, संवाद साधा, कारण संवाद हे उत्तम मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, जो या सगळ्याचा पाया आहे, निरोगी आयुष्याचा पाया. यात आपण अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या संपूर्ण आरोग्यासाठीच आवश्यक आहेत. तर निरोगी आयुष्यासाठी फक्त हे 3 मुख्य आधारस्तंभ लक्षात ठेवा. पहिला, पुरेशी आणि शांत झोप घेणं. दुसरा, ताणतणाव कमी करण्यासाठी रोज थोडा वेळ योगा किंवा ध्यान करणं. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, वेळोवेळी संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी करून घेणं. तर आज आपण पाहिलं की काही अगदी सोप्या सवयी आणि योग्य दृष्टिकोन ठेवला तर वृद्धापकाळ हा खरंच एक सुवर्णकाळ बनू शकतो. आता जाता जाता फक्त एकच प्रश्न, आपला हा सुवर्णकाळाचा प्रवास आनंदी करण्यासाठी आज आपण यापैकी कोणतं एक पहिलं पाऊल उचलू शकतो याचा विचार नक्की करा.